श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरु प्रेम नमः. श्री कुलदेवते प्रेम नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम ब्रह्मसुगत केवि नानुमती लंदा तिळो गुणसदृशम तत्वम सल्लक्षम एकम नित्यमनुष्यम सर्वाधि सक्षिप्तम भावाति त्रिगुणम सद्गुरुम तम रमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुवत्सवंदा कंठटोपीचमाला दंडकमंडलधारा कट्टंक रक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्यपालक विष्णुनाय भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. जय जय क्षीरसागर विलासा मायाच्या प्रचालका अविनाशा शेषशयना अनंत विषाणा मातीत अनंत. जय सद्गुरु जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्याची कांता जो सर्व कारण करता गंतारंभी नमोदया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशुधर अगमलीला जयाची तया मंगलाचे साष्टांग नमन करून मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होई. जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होते तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुताने मेले. जो अज्ञान विनाशक अविद्या कानच्छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्या देवी असती माता पिता तेसे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिने देवांतांचा अवतार लीला विग्रही यात्रिकुमार दत्तात्रय नमेला धर्मस्थापना करणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वैष्णवने जगतपतीचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकोण अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला. स्वामी रूपे कोठाळे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासेही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांचे साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडून आपला विकत माझ्याने गावायचे योजले करता आणि करविता तुझी की समनाता माझी एटाय व्यर्थ मी पणा नसेचे ऐसे ऐकून सुती संतोषली सौम्यराची मती कवी लागे आपे तिथे वरद हस्ते करुणी आता नमू साधू वृंद जास्ती नाही भेदावे ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बौद्ध ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलमुकुटवंत असे नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलती मानवता यांचे चरण नमिले ईशी चरणी जडले चित्तायसे तू कर्माधी भक्त ग्रंथारंभी ताय नमिते वर प्रसादा करणे. अहो तुम्ही संतजनी माझे दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुणी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान शिवणी सादर बसले परी हे अमृत जाणून आदर धरावाची शिवणी असते माझ्या संस्कृतवाणी ती इकडे न पाहावे. स्वामींचे लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेले समुद्रसा त्या मोदधीतून पाही अमोल मुक्ताफळे घेतली काही द्यावा या मानसिक नाही अणमान काही न करावा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आदरे भक्त परिषद प्रथमाध्याय गोढा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथमाध्याय गोढा. श्री शंकराचरण प्रभवस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभाय चरणा प्रभवस्तु. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजते होय त्यांची पुनरुत्पत्ती तैसेची निष्काम भक्ता प्रति कैवल्य प्राप्ती होत असे. जय सद्गुरु. अक्कलकोट माझारी राज्य प्रमोदी याचे घरी बसले समर्थांचे सॉरी भक्त मंडित वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच्या दिवशी साचा आधार त्याचा केला की त्याच सवय एक पारसी आला होता दर्शनाचे ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचवले. तीन खुर्च्या आणून बाहेर मांडा म्हणते की हरे दोघांशी बैसुनी दोहरे तिसवरी बसले. आपण पाहुणे समर्थांचे ते जोबेन त्यांचे वाटले. चौधरी साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठूनी. स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले त्या लागून आम्ही कर्दळीवनातून प्रतरांबी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तट पावना नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र अशी हजारो हजारो नगरे आम्ही देखील. मग तेथूनही सहजगती पातलो गोदा तटका प्रति जयची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्थानस्थळे पाहिली परमपावना काही दिवस फिरून हैदराबाद असे पातलो. येऊनिया मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनिया पंढरपुरास स्वच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो. तेथून स्वच्छेन केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडूनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला. स्वच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले. तेपासून या नगरात आनंदी अहो नांदता ऐसे आमचे सकळ वृत्त असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेढा प्रति राहिले. सौम्यराज्य परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शन येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवर ठेवणी कर दर्शन देते त्यांसी. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आनंदी भक्त परिसुत द्वितीय अध्याय गोढा. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्री रस्तो शुभमभूतो जय जय रघुवीर समर्थ. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामीचरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. जय सद्गुरु. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षी करून वस्ती मंगळवेढे सोडले. मोहळा माझी वास्तव करता पटोळ झाले भक्त ते तिचे साकल्यावर अल्पमती केवीवरून सवे घेऊन टोळींसी स्वामींची टोळ जाते. अक्कलकोटाचे अर्धमार्गावरून टोळासी मागे भाग परत नाही पडे.
टोळ गेली परतुनी स्वामी चालले उठून बहुत वर्जले सेवकांनी परी नच मानली त्या तिथून निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामाद्वारे बसले येत्याच्या सच्चिने तेथे एक अविंद होता तो करितांच्या थट्टापरी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चित आले चोळपाच्या गृहापती स्वामींशी जाणून ईश्वरमूर्ती चोळपा करी आदर योगयोगाधिक काही चोळपाने केले नाही परिभक्ती स्तव पाही स्वामी आली सदनाते तयाची देखुनी भक्ती स्वामी तिथे भोजन करते तेव्हा चोळपाच्या चित्ती आनंद झाला बहुसाळ तेपासून तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारे दिवसेंदिवस चाकरी चोळपा करी अधिकाधिक तेव्हा राजपदाधिकारी मालवजी राजे गादीवर दक्ष असणी कारभारी परमण्याने असते जे चोळपाच्या गृहाप्रती आले कोणी इकडे येथे लोकांच्या चमत्कार झाले ती गावात मात पसरली लोकांची पसरली मात्र उपासी कळायला वृत्तांत की आपुले या नगरात येथे विख्यात पातळी वार्ता ऐसे पुणे राव बोलायला काय आणि गावात येथे येऊन फार दिवस झाले परी अम्मा श्रुत पायी आजवरी झाले नाही आता जाऊन लावलाही भेटू तया येतीवऱ्या परी मी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली आणि हे सत्य तरी येऊन आताची देते दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची युती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती उंबली रायाची खून पडली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली समस्ती पावली वंदली षोडोपचारे पूजली स्वामी मूर्ती नुपराई इथे श्री स्वामीचे तसारामृत नाना प्राकृत कथा संबंध प्रेमळ भक्त परिसत तृतीय अध्याय गोडा श्री स्वामी राजचरणार्पण वस्तू श्रीस्तु शुभम होते इथे श्री स्वामी चैत्य सारामत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ अध्याय 14 श्री गणेश श्री स्वामी समर्थ अध्याय 14 श्री गणेशाय नमः स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषात येते आता स्वामी चरित्र गाथा कथा पुनरावृत्ती चुकेल जय सद्गुरू गता अध्यायाच्या अंती अक्कलकोटी आली येते नुपुराया दर्शना देती स्वच्छेने राहते तयापुरी चोळपाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयांचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडत्या चोळपाची सद्गुणिकांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिचे चित्त आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली खेती बहुत लोक दर्शने ती कामना चित्ती धरुणी कोणी संपत्तिकारणी कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येथे दूर देशाहून शरीर भोगी कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसारा ते फसले ऐसे आले किती एक भक्तांतरी जे जे चिते तेथे तिरच पुरवती दृढचरणी जयांची भक्ती त्याची होती कल्पद्रू जे का निंदक कुटील तया शास्ती केवळ नास्तिकाप्रती तात्काळ योगशासन करतात कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटाचे हसून म्हणती जनांचे डोंगी यांच्या नादी लागला हा स्वामी नवी डोंगी जोडाना भोगभोगी साधू लक्षणी याचे अंगी कोणते हो असत असे ऐसे तयाने निंदले समाताने अंतरी जाणले जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केली नवलिका एका भक्ताच्या घरी पातली समातांची स्वारी तेही दोघे अविचार्य होते बरोबरे संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसल्या भक्ती पाठावरती श्री स्वामी आपली चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनाचे जन असंख्यात पातले तेथे क्षणात समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणाचे मंगलनाम गर्ज दिवाचे हेतुपूर्व म्हणीचे म्हणून या विनवती कोणी द्रव्य पुढे ठेवते कोणी फळे समर्पिते नाना वस्तू अर्पण करते नाही मिते तयाते कोणी नवसाती करते कोणी आणून देते कोणी काही संकल्प करते चरण पूजिते आनंदे संन्यासी कौतुक पाहते मनामध्ये अच्चगती क्षणेक तटस्थवती वैरभाव विसरुणी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशापुढे लोटते मोडली जनांची गर्दी ते येऊन या सेवेकरी संन्याशापुढल्या नानापरी वस्तू येऊ लागले समर्थाने त्या दिवशी स्पर्श न केला नदकाचे सूर्यदाता अस्तचाळीसे तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता त्यासी अन्नदक वर्जासे जे पातली करू छळला त्यांची झाली विटंबना दंडव्या कुस्तीचना अवतले येतवेरे इथे श्री स्वामीचे इथं सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसुत प्रेमळ भक्त चतुर्दशाध्याय गोडा श्री स्वामी राजचरणार्पणमस्तु श्रीस्तु शुभम भवतु जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ अध्याय 5 श्री गणेशाय नमः भवकानन वैश्वनार अज्ञांतमची दिग्भास्करा पूर्ण साक्षी परतपरा भक्ता खरा सदैव तुझे सद्गुरू अक्कलकोट नगरात एकतपर्यंत स्वामी राज्यवास करत भक्त बहुत झाले वार्ता पसली चौकडे कोणाचे पडता साकडे दावा घेते स्वामींकडे राजराजवाडे थोरथोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणते तयाचे बडोद्यामाची त्या अवसरी मल्हाराव राजा की करी एकदा तयाचे अंतरी विचारायचा पातला दिवाणाने सरदार मानकरी त्याचे थोर बसले असता समग्र पोरेनो पोर तयाप्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणि स्वामीचे तरी आम्ही तयाची नामदेव भूत कार्य जाऊन कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नुपा लागे पर्यायचे आपली जर इच्छा ऐसी स्वामी त्याने मिठू पुरेसे तरी मी आणि तयासी निश्चय मानसी असू द्या असे ऐकून उत्तर संतोषला तो नुपवर तैसी सभाही समग्र आनंदित झाली नृपतीसह सकळजने त्यापरी तात्यासी सन्मानाने गौरवणी मदरवचने यशस्वी होऊन देत आहे तात्यासाहेब निघाले सत्वरा अक्कलकोटे आले नगर पाहुणे संतोषले जे केवळ विकुंठ पाहुणे स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाली चित्ती तेथील जनांची पाहुणे भक्ती धन्य म्हणती तयाते
अक्कलकोटीची नृपती स्वामींच्यांनी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहून तात्यांचे विचार पडला मानसी या नगरातून स्वामींची कैसे नाही हो आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्नकार्य हो सत्वर लढवून युक्त थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पकवाने करती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाणे याच्या दाणे तृप्त केली. स्वामींची अभिजयवरती नाना द्रव्य समर्पिती चिने सेवेकरी संतुष्ट होते असे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले केले तिथे व्यर्थ गेले तात्यामणी खिन्न झाले विचार पडला तयाचे. मंगल लढवली एक युक्ती एकांती गाठून चळपाप्रती त्यास लागे विनंती करते बुद्धिवाद सांगते त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याला बडदासी मग मला राव आदरेसी इनाम देतील तुम्हाला. द्रवेन सर्वे वशा चोळपासी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा भोवसा. चोळपाने कर जोडून विनंती केली मधुरोचन कृपाळ होऊन समर्थाने बडोदप्रती चालावे. तिने माझे कल्याण मिळेल मला मोहत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता येईल. ऐसे ऐकून वचन समर्थाने हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोदाप्रती काय म्हणून चलावे. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ सदायुग पायी भक्त पंचपंथ्या गुण श्री रस्तु शुभम भवतो जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ. अध्याय 6 श्री गणेशाय नमः. धरुणी शिशु 6 अक्षरे पंडित लिहिवेत तसे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ द्वैतीचे सद्गुरू. मागील अध्यायाच्या अंती चोळपाविने स्वामी प्रती कृपा करून मजवरती बडोदासी चलावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती असून मल्हारावाच्या मनी अम्माविषयी भाव नसे म्हणून त्याच्या नगरात अम्मा जाणे नवी उचित अक्कलकोट नगरात अम्मा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ केला तात्यामणी चिंताला आपण आलो ज्या कार्याला तेन जाई सिद्धसी. परी पाहावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणे मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभले. भक्ती नाही अंतरी तांत्रिक साधनांती करी ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसले गुरुचरित्र आरंभले व्हावायचे स्वामी कृपा. परितयाच्या भाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊने बडोदासी काय सांगावे राजायासी आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. अशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती अजून न्यावे पळवून येतेसे. असो कोण एके दिवशी साधूनी योग्य समयाचे मेहनत घालून स्वामींचे तातासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरला अर्धमार्गी मेनाला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेहनतून उतरले मागोते अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटीत टेकले हात तात्यांनी. मग पैशाती घेऊन बडोदासे आले परतुले समर्थ कृपा भक्ती वाचुले अन्य उपाय न होय. परिमल्ला रणपती प्रयत्न आरंभती पुढील सर्वत्रांचे विचारती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत त्यांचे नाव उपकार्याची धरणे हवा आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी वस्त्र अलंकार सुवर्णताटी स्वामींपुढे ठेवते. ती पाहून समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणे डोळ्यात काय तेव्हा बोलले अरे बेडी आणून सत्वर ठोका याच्यानी ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुत्रा पाहुणे यशवंतराव भ्याला म्हणे पळाले तोंडचे पाणी लटापटा कापू लागला. मग थोड्या दिवशी आज्ञा आली यशवंत असे सत्वर यावे बडोदासी तेथील कार्याचे सोडणे साहेबाविषयी प्रयोग केला. मल्हारावावरी आळ आला त्या कृत्यामध्ये यशवंताला गुन्हागार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचित वेळे गोटीत लीळा दावली ख्याती झाली सर्वत्र. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ सदाभक्त परिसुत षोडशोध्याय. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत षोडशोध्याय समाप्त. शुभम भवतु जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय 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 निर्गुण जय 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 सनातन जय 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 गौरवना लोकपाला सर्वेशा. जय सद्गुरू अक्कलकोटी मालोचनपती समर्थाच्या जयांची भक्ती स्वास्थ्य सेवा नित्य करते जाणून येते परब्रह्म. वेदांत आवडे असे श्रवण करते दिवसनिशी हिरवीकर अधिक शास्त्र्यांचे वेतने देऊन ठेवले. त्या समयी मुंबापुरी विष्णु गोवा ब्रह्मचार्य प्राकृत भाषण वेदांतरी करून लोकोपदेशिते. त्यासे आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नुपापोटी बहुत करुणी खटपटी भुवांचे शेवटी आणले. रात्रंदिन रूपमंदिर वेदांत चर्चा ब्रह्मचारी करते त्याने अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहस्थिती ब्रह्मचारी दर्शने ते श्रेष्ठ जनसांगती कित्येक होते त्यावेळी. पहावया त्याचे लक्षण ब्रह्मचारी करते भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी. ब्रह्मपद तदाकर काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकून सत्वर येते राजा हसले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती पाहुणी अशी विचित्र होती. बुवा म्हणती काय म्हणे हा तो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकासी लागले व्यर्थ भक्तीसी. याने डोंग माजवले. तेथून निघाली ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी. लोक बोलते हसे तर तुम्ही व्यर्थ फसला. पाहुणे तुमचे अज्ञान याचे वाढले डोंग पूर्ण वेदशास्त्र तिकडे याते काही असे ना. ऐसे ब्रह्मचारी बोलणे पातले आपल्या स्वस्थाने विकल्प पातला म्हणे स्वामींचे तुच्छ मानती. नित्य नियम सारून ब्रह्मचारी करते शयन जवळी पारशी दोघे जण ते निद्रच झाले. निद्रा लागले भुवांचे लोटल्या काही निशी एक स्वप्न तयाचे चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावर उच्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंशापना करीत असे. ऐसे पाहून ब्रह्मचारी खडबडून उठले नोकरी बुबडी पडली वैखरी शब्द इकडे बोलवे. जवळी होते जे पारशी जागृती आली त्यांचे त्यांनी धरुणी भुवांशी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नेचे वृत्तांत तयाचे सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्ने कैक पडतील.
असं दुसऱ्याच दिवशी भुवाली स्वामींपाशी पुस्तकामागील प्रश्नाची खदाखदा स्वामी हसले. मग काय बोलते यतेश्वर, ब्रह्मपद तदाकर होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असेल तरी स्वप्ने देखून उच्चिकासी काय म्हणून भ्यालासी, जरी वृत्ताभय म्हणत असे मग ब्रह्मपद जाणसी कसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे, असे लागती कष्ट करणे फुकट हाता नाहीची. बुवा प्रतिपटली कोण धरले तत्का स्वामीचरण प्रेमाश्रून पाहिले नाही कंठ झाला सद्गतीत. तया समयापासून भक्ती धरली स्वामीचरणी, अहंकार गेला बोलणी ब्रह्मपदा योग्य झाले. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसुद्ध भक्त सप्तमध्ये गोड. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ चरणार्पण वस्तू. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जयजी सुखधामा, जय जयजी परब्रह्मा, जय जयजी भक्तजन विष्ठामानंद अनंता. जय सद्गुरू राजे निजाम सरकार त्यांचे पदरी तप्तदा राजे राय बहादर शंकराव नामक. 6 लक्षांची जागीर त्या प्रति सकळ सुखी अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती काही कमती असेन. पूर्वकर्म आगाध तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले ना नवे दुपारी बाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्र देणं गेले शरीर सुकून गोड न लागे अन्न पाणी नावडे भोगविलास सुकुप भोग कैसा त्यास निद्राणे याची रात्र दिवस चिंता नले पोळले केली किती कनिष्ठान देशाचे ब्रह्मसत्रपणे बहुसाला दिसली त्याने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सुखायचे त्रासले या बहुयात्रेसी कृष्णवर्ण आला शरीराचे रात्र देणं चैन नसे. कोणाला जावे शरण मजवरी कृपा करेल, कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थन. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहु असं ऐसे लुटले 3 मासे एके रात्री तयाचं स्वप्ने दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तो तेथे करावी स्वामी सेवा, येते वचने भाव धरावा तेने व्याधी दूर जाईल. तर येथे तिचे राहिले आणखी अनुष्ठान आरंभली. पुन्हा दयाचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावेता. हे जाणून येत गोष्टी माणसे विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नीसह. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामीचे परस्परी प्रेमभावे सांगती. कित्येक प्रतस्नान करून पूजाद्रव्य घेऊन अर्पवया समर्थचरणी जाती येते द्वारेने. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसु प्रेम भक्त अष्टमध्ये गोडा. श्री स्वामी चरणविंदा प्रणवस्तु. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टाध्याय. श्रीरस्तु. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 9 श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपदाने अखंडित चालती. जय सद्गुरू. दिगंतरी गाजली घाती कामना धरुणी चित्ती बहुत लोकदर्शन येते अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी वन भाविक दर्शना येते धावणी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येते बाई. किती वर्णावे महिमान जेथे होते परब्रह्म ते नगरी एक कुंडधाम प्रत्यक्ष वाचू लागले. असो अशा नगरात शंकरावा प्रवेशात आनंदमय झाले. चित्त समाधान वाटले. जे जे होते स्वामी सेविक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सगळी तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर कराल म्हणून विनंती कराल स्वामीचरणी, तरी आपणा लागून द्रव्य काही देईन बाईचे द्रव्य लोभपूर्ण. आनंदले तिचे मन म्हणे मी इतुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईचे. इतुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांचे देईन सत्य उच्च नाही. बाई विस्मित झाली अंतरे ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडवावा. शंकरराव तसे करती. बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थने स्वामी प्रति कार्य आपुले करील. बाई स्वामींचे बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीना परिपूर्व क्रमे या लागून ब्रह्मसमाधी पिळतो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून ऐसे एकता वरदानी समर्थतेतून उठले. यवन स्मशानभूमीत आले. येथे राजत्वरित एका नूतन खाचे ते निजले छाटी टाकून. सेवेकरी शंकरावाचे म्हणते लीला करून याशी चुकविले तुमच्या मनाचे निश्चय मनसे धरावा. शंकरावे त्या दिवशी खानादली फकीरांचे आणि शेकून दर्ग्याचे एक कपणे चढवले. मग काही दिवस लुटत स्वामीराजे अज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 महिने त्यात घालावे. ते घ्यावे व औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाल्या. स्वामीराचे वैद्य व्याधीपळे आपणचे. प्रकृतीचे आरोप पडला. राव गेले स्वनगराला. काही मासे लुटत जायला ब्रह्मसंबंध सोडले. मग पुन्हा आनंदाचे दर्शन आले. अक्कलकोटाचे घेऊन स्वामी दर्शनाचे आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र ऐसा केला निर्धारा. त्यांचे काय करावे. महाराज अज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्चिनीची ते मठ तुम्ही बांधावा. असे एकांतस्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामीच्यांनी कारभारी करत आले. सर्वानुमते तेथेची मठ बांधले चुने गच्ची कीर्ती शंकरावाची अजरमर राहिले. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा प्रिसुद भक्त 9 गोळा. श्री स्वामीराजे चरणार्पण वस्तू शुभम भवतु. श्रीरस्तु. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 10 श्री गणेशाय नमः. गाठी होते पुरुपुण्य म्हणून पावलं रजन्मयाच्या सार्थक उत्तम करणे उचित आपणा. जय सद्गुरू. ऐसा मनी करून विचार आरंभले स्वामीचे होते ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असतिपे. हवेली नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाशिवे बाळपणामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूली सर्वतया प्रति सेवाकारी सारपे करे ती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांची वय झाले. संसारात विभगले. सद्गुरू सेवेचे दिवस आले. मती पालटली त्यांची. जरी संसारात वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरू आपणा प्रति कोटी आता भेटेल. पंचपक्वाने स्वर्णताटी भरून आपणा पुढे येते पाहून या स्वप्नी अशी गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. माया पशुदृढ तर
विवेकशास्त्री तोडावे सोलापुरी कामांबासी असे सांगून सर्वत्र असे सद्गुरू निघाले सद्गुरू शोधासी घरदार सोडले मुरगोड राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जिथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मे साधारत ईश्वर भक्ती तैसेची परितया नाही संतती मधून उद्विग्न चित्ती मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुणी द्वादश अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत त्यांची तुझी भक्ती पाहून संतोष झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईल भरवसा पूर्ण असावा ऐकून वैरासी आनंद लेवानसी मानसी वार्ता सांगता कांतीसी तेही चित्ती तोशिली नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्र रत्न मल्हार दीक्षित आनंदाने संस्कार केले येता विध चिदंबर नामाभिधान ठेवले दया लागून शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले पुढे केले मजुबंधन नित्यशास्त्रिक झाले निपुण निकुंठ शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडवले एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजगौरी चिदंबरम तया श्री पूजेला घेणाले प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊन तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमाना आशालीला अपार दाखविते चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारता उतरले असं पुढे प्रौढमुनी यज्ञ केले दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवली द्रव्य बहुत खर्चले त्या समय एकेदिनी ब्राह्मण बसले भोजनी तुप गेले सोडणे दीक्षितांते समजले जले भरले होते घट तयासी लावे अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करते सर्वजन तेव्हा पुणे शहरामाचे पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनात पातले अन्यायाने राज्याकडे दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दादा त्यांचे लागेल त्याने ऐकून मुरगोडी आले धावून मंती दीक्षितांचे सांगून दादा आपली लावावी रावबाजीचे वृत्तांत कर्णोपकरणी झाला शुद्ध मंतीचे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठवला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे असे सांगता दक्षिता प्रत्येत यावेळी काय बोलते आता पाडटली तुझी मध्ये त्वरित मागसी निरोप कोपला तुझोरीश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्वचने ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्धवाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावर एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाले गोष्टी तेव्हा बोलले समर्थते आम्ही ते जाणतो यज्ञ समारंभाच्या सरी आम्ही होतो त्याचे घरी तुप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती महासिद्ध दीक्षित त्याचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळपाय ते पुण्यस्थान जाणून नये तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ भक्तजन ताना ते येथे रूपे प्रगटले येथे श्री स्वामींच्या सरामत नाना प्राप्त कथा समर्थ सदा परिसुत प्रेम भक्त दशमाध्याय गोडा श्री स्वामी राज चरणार्पणमस्तु शिवम बहुतु श्रीरस्तु जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी महाराज की जय. अध्याय 11 श्री गणेशाय नमः. मागील अध्याय वर्णले बाळपा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंद जय सद्गुरू तेथे कळाला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येथे रूपे श्री दत्त वास्तव्य संप्रत करिता ते परी मुरगोडीचे विप्र बाळापासे सांगत गणगापूर विकात महाक्षेत्र भीमातिरी तिथे आपण जाऊन बैसावे अनुष्ठाने श्री गुरुदेव स्वप्नी येऊन सांगते त्याचे करा मानवला त्याचे विचार निघाले तिथून चतुर जवळी गेले गणगापूर परम पावणे स्थान ते बाळप्पा ते पातले स्थान पाहून आनंदले नरसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदली प्रातःकाळ उठून संमावरी स्नान करून जपध्यान आटपुणी मागून येते गावात सेविकांबरोबर मागून मधुकर भोजन तरी संमावरी परतून येते ते मध्यान्ह स्नान करून पुन्हा बैसते जपध्यानी असता दादा सर्वांनी संध्या स्नान करावे करून या संध्यावदन जपाने नामस्मरण रात्र पडता परतून ग्रामबाजी येते ते सद्गुरू प्राप्ती करता सोडून गृह सुतकांता शीतोष्णाची परवाना करता आनंद वृत्ती राहते शीतोष्णाचा वयद्रास अर्धपोटी उपवास परितायांचे मानस कदा उदासन व्हायचे आयाराम सेवेकरी राहत होते गणगापुरे त्यांनी देखून असे परी बाळापासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन येते वेळ आमचे सदने जे पडेल तुम्हाला कमी ते आम्ही पूर्वजी बाळापासी मानवले 2 दिवस तसे केले पोट भरून जेवले परिसंकोच मानसी जाणे सोडले त्यांचे घरी मागून या मधुकरी जाऊन या सम्मावरी झोळी उदक बुडवावी आणून या बाहेरी बैसून येते ते शेळीवरी मग खाव्या भाकरी असा नेम चालवला असे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृषी निषेधेने चिंता सद्गुरु प्राप्तीची लागले हे न आपले प्राप्त न भोग भोगी दारू न पाहावे सद्गुरूचे न असे पुण्य नसायचे 1 मास होताना चित्ती सुपणी येते न येते मूर्ती येऊन दर्शन देते बाळप्पा चित्ती सुखाये 15 दिवस गेल्या निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण सपना भीतरी येऊन या अज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्यचित साधावे आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण आणखी काही दिन क्रमापुला चालवा मग कोणी एके दिवशी बाळपाले संभाजी वृक्षातळी ठेवून वस्त्राचे गेले स्नान कराव्या परतले स्नान करून सत्वर आले त्यास्थानी वस्त्र उचलता खालून उच्चिकेक निघाला तयासे त्यांनी न मारले नित्यकर्माटपणे ग्रामामध्ये परत आले गेले भिक्षेकारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पकवाने मिळाले घरोघरी बाळपा तोचले अंतरी उत्तम दिन मानेला अक्कलकोटी जाव्याचे निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयाचे मार्गावर झाले चरण चालून अक्कलकोटी दुसरे दिने बाळप्पा पोचले येऊन नगरी रम्य देखले जेथे नरसिंह सरस्वती येथे रूपे वास करते तेथे सर्व सौख्य तेथे आनंद भरला सर्वत्र तया क्षत्रीचे मेहमान केवी वर्णू मी आज्ञाना प्रत्यक्ष जे गाव कोंट पाहून स्वामी कृपेने झाले इथे श्री स्वामी चरित्र सारा मूर्ती नाना प्राकृत कथा समर्थ श्रोते सदा परिस्थिती एकोदशा देगुण श्रीरस्तु शुभम भवतो जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 12 श्री गणेशाय नमः.
करावा जगदुद्धार हरावाया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार झाले तसे जय सद्गुरू भक्तजन तरणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रकट होतं त्याची समर्थ श्री स्वामी गताध्यायाच्या अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्य नगर पाहुणी दृष्टी आनंद पोटीने चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते कास भागात यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळ दर्शनाची उत्कट ती खडी साखर घेऊन आती गर्दी माझे प्रवेश करते स्वामी सन्निध पातले जय जन्माव स्वसन श्री स्वामी समर्थ पाहुणे बाळप्पाने धावून दृढ चरण धरले येऊन या भानावते श्री चन्नाची सोडली मिठी ब्रह्मानंदना पोटी स्तोत्र ओटी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळे उठून या काय केले लिला एक विचित्र सर्वक्षाचे आलिंगन दिले त्यांनी प्रेम करून बाळपावरचे प्रेम अशा कृत्याने दाविले त्याच सवय एक जागेत ते होते बिराडावर स्वयंपाक करून या तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामीचे अर्पण करावं वेदसे अवश्य म्हणून असते बाळप्पा तेव्हा चालले. या समय श्री समर्थ असतील उपमंदिरात राजवाद्य वाचून तिथे प्रवेश कोणाचा नव्हे मार्गावरून परतले सत्तर बिराडावर आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारले भोजन नित्य प्रतक्कळ उठून षटकर माते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपाला घे बसावे श्रीशंकर उपासे देवे त्यांचे करावे पूजन नित्य बदनानी येता आदित्य जपानुष्ट आटपावे करी जोळी घेऊन श्री स्वामींजवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षकाने मागून मधु करे मग यावे बिराडावर जी मिळेल भाजी बकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे निष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटे राहिले चोळपा आधी करून सेवेकरी भोज जाणं त्यात सुंदराबाईमुळे मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी त्यांची बाई आज्ञा करी अशी आपण ही श्री सेवा करीत जावे आणि बहुत जण सेवेकरी बाई मुख्य त्या माझे सेवा अधिकारी तिच्या करी व्यवस्थेचा होता पाई या कारणे आपापसात भांडणे होते सुद्धा स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पाने पाहून नाना युक्तियोजन मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले बाळप्पाची प्रेमळ पावती पाहून शब्द स्वामी प्रती दृढ भाव धरणीची ती सेवा करते आनंद असे लुटता काही दिवस बाळप्पाच्या शरीरात सेवा झडले रात्रंदिवस चैनन क्षणभरी भोगभोगीला काही दिन खगदाची पुढे पिंपीतून पडली ती पाहता उकळून विषतात निघाले पूर्वी कोणा कृतज्ञ बाळप्पा सेवे मरण विष दिले कांडोलातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्ता सेवद्री सद्गुरु सेवा त्यांची करी व्हावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी तायांनी महादेवाची पूजा करून मग यावेळी परतून स्वामी सेवेकांनी हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी संमत असे आपण सांगून बाळापाशी शंकर पूजनीवर जावे तशी आज्ञा त्याप्रती एके दिनी संमत करते परी बाळापाची चित्ती विश्वास काही बटेना बाईच्या ग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावे ह्याची सत्य यापरी चिठ्ठ्या लिहिते प्रश्नपात बाळाप्पा एक चिठ्ठी त्यातून उचलून पाहता वाचून न करावेचे पूजन ते म्हणजे लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती भेटली स्वामी आज्ञा सत्य मांडली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट्टे एके दिवशी काय बोलती बाळापासे दारापत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोलू ऐकून बाळप्पा म्हणे खिन्न झाला स्वामींनी माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजना आज्ञा होईल अशी श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समत असे कुलदेवतेच्या दर्शनाचीच जावया इच्छा बाळप्पा ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करत असे श्रीपाद म्हणे बाळप्पासे समर्थन देते आज्ञा असे तरी टाकून चिठ्ठी असे आज्ञा द्यावी आपण त्यांचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहून बंधाने टाकल्या चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वर येथे राहुणी चाकरी करी असली तसे स्वामी चरणी दृढ भक्ती बाळापाची चढली होती कैसा दूरतया प्रती करतील येते दाळे इथे श्री स्वामी चरित्र सारामते नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसुद्धा दशाध्याय गुण श्री राजाधिराज गिरा श्री स्वामी समर्थ महाराज शरणार ब्रह्मस्तु जय जय रघुवीर समर्थ अध्याय 13 श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षीचा शेष करवाडेचे सौत्र तसे स्वामी चरित्र अध्याय आधी वाढले जय सद्गुरू द्वादश अध्यायचंते श्रीपाद भट्ट बाळापा प्रति कपटियुक्तने पशुपाती परे झाली वर्तीची स्वयंपाकादी करावेसे जेवाटाचे तासे तायाते की समयसे काय बोलते समर्थ निर्लज्जासे सन्निध गुरु असे जाणे निरंतर असे बोलता सद्गुरू बाळप्पा म्हणी समजला सेवेकरा माझे वरिष्ठ सुंदराबाई होते तेथे त्याने सेवेकरास नित्य त्रास द्यावे विरुद्धचे नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता यायचा परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीचे समय असे लघुशंका लागते स्वामीसी बाळप्पा ते उठवून तैपासून बाळप्पाचे त्रास देते हरनिशी घाराने सांगता समत असे बाई ते शब्द टाळते अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याच्या घरी येतो तो चळपा विकत स्वामी भक्त झाला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्यशुभ होतं असे संप्रत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोणी भक्ती समर्थाचे अर्पले होते चंद्राचे सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीच्या मला ते विचार येता त्वरित सुंदराबाईची बोलती चंद्राहून द्यावा की सुंदराबाई बोलती तो आहे चळपाजवळ असे एकता त्याकडे जमादारा पाठविला गंगुलाल जमादार चोळपाजवळ ये सत्वर म्हणे द्यावाची चंद्रहार राणी साहेब मागते चोळपा बोले तयासी हार नाही मापासी बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगुलाल जमादार बाळप्पाजवळ येऊन सत्वरहार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार पळे चोळपाचे त्यावर सत्ता असे सर्वसी ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळपाकांनी जबाब दिला चोळपाने बाळप्पा देती तरी घ्यायचे असे भाषण ऐकून जमादार परतून उपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगित चोळपाची ऐकून कृती रागाला आणि प्रति सुंदराबाईंनी गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या कारभार चोळपाचा करी जो होता आजवरी तो काढून त्यास दूर करावी
राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाले, नवलपरी बैसली समर्थांची सारी भक्तमंडळीत वेष्टीत. एक वस्त्र त्यावेळी पडले होते. श्रीजवळ तयाची करुणी झोळी समर्थे करी घेतले. अल्लग शब्द उच्चारला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे. काय असे उणे तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 2 रुपये टाकते आणून न लागतात एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळपाते देऊन समर्थ बोलले, काय वचन चोळपा तुझे फिटले ऋण स्वस्तात असावे. पाहुणे द्रव्याचे आनंद झाला त्याची परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळपासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत आले. कोणी केवळ श्री सुंदराबाई बाळप्पावरी रागवणे दुष्टोत्तरे ताडण करी भवसाळ. ते ऐकून बाळप्पाचे दुःख झाले. मानसी सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथुनी. आज्ञा समर्थासी घेऊन म्हणती जावे येथुनी. याकरता दुसरे दिनी समर्थाजवळ पाठले. तेव्हा एका सेविकारेच बोलले, काय समर्थ बाळप्पा दर्शनाचे येतं त्याचे आसन दाखवावे. बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले. सेविकाराने तेव्हा समजले निजमध्ये आज्ञापना मिळेल. कुठे मांडावे आसन विचार पडला. त्याला म्हणून तो त्याचं रात्री स्वप्न बाळप्पाने देखील. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर. तिथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना घेत येतो हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी. आनंद झाला बाईसी. गर्वभरे ती कोणाशी मानेनाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थाचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून दावी ती परी. राणीची प्रीती बाई बरी बहु होती. याकडे कोणाप्रती धोर्य काही होईना. अक्कलकोटी त्यावसरी माधवराव बर्वे कारभारे त्यासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीसी भिवून तैसे न केले. दयाने समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारे पातले. दयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभारे असे ऐकून उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले. फौजदाराशी कैद करून बाईचे आणावे म्हणती सत्वर. फौजदाराचे समर्थ काही इकडं बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामींची सेवेकरता सरकारातून तत्वता पंचनेमणी व्यवस्था केली असे निर्णय. मग सेवा कराव्यासी घेऊन गेले. बाळप्पासी म्हणते देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले दयाचे द्रव्याशा नाही आम्हाचे आम्ही नडलो मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्त सांगून करविणे श्री नियोद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली. उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाली. दृढ निश्चय आणि भक्ती तसे सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करते दांबे भक्ती त्यावेळी स्वामी कृपा न करते. सद्भावे जय नमस्कार ती त्यावेळी होती कृपळ. अक्कलकोटी निवासी जय जयजी स्वामी राया. रात्रांदिन तुझ्या पाया विष्णुशंकर वंदती. इति श्री स्वामी चैत्य सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदाभक्त परिसुत त्रयोदशाध्याय गुणा. इति श्री स्वामी चैत्य सारामृत त्रयोदशाध्याय श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 14 श्री गणेशाय नमः. जय जय जी करुणागण. जय जय जी अगुशमना. जय जय जी परमपावना दीनबंधू जगद्गुरु. जय सद्गुरु. प्रातःकाळ उठून आधी करावे नामस्मरण. अंतर द्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करून प्रातः कर्मे आटपून मग बैसावे आसनी. भक्ती धरून स्वामीचरणी पूजन करावे. युक्त एकाग्र करून मन घालावे. शुद्ध दुःख स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसमे अर्पावे. धूपदीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या षोडोपचारे पूजन करावे. सद्भाव करून धूपदीपार्थी अर्पण नमस्कार करावा. मग करावे प्रार्थना. जय 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 घरणा परत्वर गेले सदा ब्रह्मानंद येतवेरे. जय 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 करून पुरुष लोकबाले श्रेष आनंद ब्रह्म दिशा वेदवंद जगदूर सुखधाम निवासी सर्व साक्षी करून आलया. भक्तजन तारावे अनंत रूपे नटल्यास. तू अग्नी तू पावन तू कास तू जीवन तुझी वसंतरा पूर्ण चंद्र सूर्य तुझ तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तुझ रूपे नटलासी. करता आणि करविता तुझं हवी आणि होता. दाता आणि देवविता तुझं समता निश्चय जंगमणी स्थिर तुझं व्यापेली समग्र तुझं लागी आदिमदागर कोटीनेसे पाहता. असुनीय निर्गुण रूपे नटलासे सुगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे की विशेष. वेदात जायते कचत्री शस्त्र ते नावरी विष्णू शंकर एक सरे कुंठीत झाले सर्वे. मी केवळ अल्पमती करू केवळ आपली स्तुती सहस्त्रमुख निश्चिती शिनला खाती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता रक्षा मत्सी समर्था कृपा कटाक्षा दिनानाथा दासाकडे पाहावे. आता इतुके प्रार्थना आणावेची आपल्या मना कृपा समुद्री आम्ही नाव आश्रय द्यायचे सदैव. पाप तापा आणि दैन्य सर्व जाऊन नेसून इहलोक सत्य देऊन परलोक साधन करावे. दुसरा भावसागर याचे पाव पहिले तेरे तोंड त्यांनी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधो तुझ्या कृपे. किती वर्ण आपले गुण द्यावे. माझं सुख साधन अज्ञांतिमन्य नानार्क हृदय प्रगोटपे. शांतिमनी सदा वसो वृतापे मन नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. बहुदुःखे हे नसून तुझ्या भजनी चित्त वसो वृत्त विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भूपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगिनी आव्या सतत सत्य विजय सलताप्त वर्गांच्या पशून अमरकलमून इतुके त्या वरदान कृपा करुणी समता. असून या संसार प्राशिंत नामावर प्रपंचाने परमात्ता तिने सुगम मजा लागे. ऐशी प्रार्थना करता आनंद व समता संतोषण तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे. स्वामीपूजन प्रदसमय होता जाणून उपोषण सोडवे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडक्षर मंत्र प्रेतीचा पाव रात्र त्यांनी समर्थ पाहिजे. प्रसंगी मानस पूजा करता तेही प्रिय होई समर्थ स्वामी चैत्र सता ऐकता सकळ दोष जातील. कैसे करावे समर्थ हे नेहमी मंदपती परी असता शुद्ध चित्ते तेची भक्ती श्रेष्ठ पाहिजे. आम्ही आहो स्वामी भक्त
मिरवणे लोकात जयासी भक्तीचा दंभयवर्त निष्फळ भक्ती दयाची इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा आयोग भावी भक्त चतुर्दशाध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु जय जय रघुवीर संत श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 15 श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषात येथे आता पापताप दैन्यवार्ता तेथे काही न उरेची. जय सद्गुरु. सर्व कामना पूर्ण अंत्यदाविती सुरभ होणे जे नर करती नामस्मरण ते मुक्त याचे दे मंगळवेढी ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामावासी जन समस्त वेळा म्हणते त्याचे शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची याची ते सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येते यायचे ज्यांच्या वाटेचे ते करिता स्वामी भक्ती जन असती तयाते त्यावेळी मंगळवेढात बसपातीले राहत दरिद्र्या पेटला बहुत दीनस्थिती दयाची तो एके दिने फिरत फिरत सहज मना माझे जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येते राजे कंठक्षया करून तीवेरे केले शयन असे नवल देखून लोटांगण घालीत असे अष्टभावी दाटून माता ठेवी श्रीचरणी मने कृपा कटाक्ष करून दासाकडे पाहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून स्तविता झाला बहुत प्रकारे पाहुणे प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती वरद हस्त ठेवी ते तत्काळ मस्तकी तयाचे बसप्पाच्या श्रीचरणी मन जडले तैपासून राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदी मग बसप्पाची कांता ऐकून या ऐश्वर्ता करीतसे अकांता मने घर बुडाले बसप्पा त्या गृहाचे दुष्टोत्तरे बोले त्यासी मने सोडले संसाराची वेळ काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त जनपावदा न भेद नसे चाड कोणाचे एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाले असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीते नसे काही म्हणे दोन प्रहर होता रजनी समर्थ उठवणे चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत पैसले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसप्पाच्या चित्ती न वाटे काही भीती स्वामीचरणी जडली चित्ती वृत्ती देहभान नसेची तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापला सकळ तेजे अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावर याला अपरिमित देखला सर्पसमूह चौकळे वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुणी आयशी परी भयभीत झाला अंतरी तो दयासी मधोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयासी जितुके पाहिजे तितुके घे न करी अनुमान काही दैव तुझे बदल असे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावर गुंडोळ्या सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजे नष्ट झाले तेथून ह्या परतले सत्वर ग्रामा माझे आले बसप्पा सहित बसले समर्थ एका देवळी तिथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला ऐसे नेवल देखून चकित झाला अंतकरणी माता ठेवी स्वामीचरणी प्रेमाश्रो नैनी वाहती त्यासी बोलती येतेश्वर घरी जावे तो असा तर सुखी करावा संसार दारापत्रा पुशीज असं तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिवस श्री स्वामी समर्थ मंत्र जपे आतंदरी इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ सदा भाविक परिसत 15 गोडा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीस्तु शुभम भवतु जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजनतांना यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रगट होता अक्कलकोटी वास केला. जय सद्गुरू. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीच होतो ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते. नांदत निर्वाह करीत नोकरी. कोकणाप्रती राजापूर इटिया तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणारा जात मराठे त्यांचे ते होते त्या गावचे होते. संपन्न पूर्वीचे त्याच गावी त्यांचे माताबंधू राहते. मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला त्याचे. एके समय पंडितांनी स्वामी किती ऐकले आणि तेव्हा भाऊ धरुणी म्हणी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अक्कचा व्यापार करिता त्यात आपला नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढलेली युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्यांनी सांगितली म्हणती काय करावे. नुकसान भरावे असे द्रव्य नाही आम्हापाशी फिर्याद होती. अबुरीसी बट्टाला गेला मुचा. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळी आता संशय असे ना तुम्ही व्हाव्या कर्जमुक्त यासी करावे युक्ती एक तुमचा होणे मी मालक लिहून देतो पेटीवर. अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावे पंडिताला मारवाडी आला आनंद. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळ वास करता त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटेत समर्थाचे दर्शन घेत पूजन करत भक्तीने. तेव्हा समर्थ त्याचे शिवराम मारुती असे नामे दिदली त्रिवर्गाचे अनेक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले तिके केले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलले तिघांचे 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात ब्रह्म तस्मै श्री गुरुवेण ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थ तेव्हा त्याच्या आनंदात ते पारावार नसायचे. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीने दिदला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसा. श्लोक आकाशात पतितो यथा गच्छेत सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छेत. संतोषले त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पाहून तयार. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये त्याने आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थ ते. असा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्याला म्हणून त्यांच्या पादक बनवणे येते आणा सत्वर. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावे. आज्ञा मिळतात असे आनंदे
आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत ती का पायी वागवी भक्त सका दिसल्या नाही कोणातरी. हरिभाऊ एके दिनी समर्थसने देऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तकी त्यांनी ठेवली. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्त सतुरगती मस्तकी त्यांचे ठेवले. म्हणती तू माझा सुत झालास आता निश्चित परिधान करावे भगवस्थ संसार देई सोडून. मग छाटी खपणी जोळी समर्थ त्यांचे तिथली ती घेऊन त्यावेळी परिधान केले सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊ चकरी म्हणती जाऊन सागरतील किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अणु मात्र चित्ती तू अन्न धराव. आज्ञा ऐकून याशी आनंद झाला. मानसी सत्वर आले मुंबईचे साधुवेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोललेले संकल्प करून उठवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटवता तारानामे त्यांची कांता ती करी बहु अकांता घेतो वर बडवून. विनवते जोडून करो अद्यापी स्वस्त करा अंतर आपुला हा विचार सोडून द्यावा प्राणपणे. ऐशी याची उत्तरे ऐकून स्वामी कुमारी समाधान बहुत प्रकार करीत असे तिचे. स्त्रीच्या अंगावरी अलंकार देई लुटली समग्र ती दिले शुभ्र वस्त्र परिधान करावे. आत्मलिंग समते स्वामी स्वतः ते दिले त्या पादुका स्वहस्ते मठामाची स्थापिल्या. कामठीपुरात त्या स्तमयी मठ स्थापिला असे पायी हरिभाऊ होऊन गोसावी मठामाची राहिले. इथे श्री स्वामीचे सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ सदा भाविक भक्त परिसर षोडशाध्याय घोडा श्रीस्तु शुभम भवतु. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रकारचे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थाचा. जय सद्गुरू. स्वामी नामाचे भजन त्यांचे चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसायाने स्वामीसुत नेनती. स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखी झाले. अंतकंडी द्यायला काही सवरून धरले. सत्वर प्रेम नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करत मधुर शब्द समजावत परमार्थ गोष्टी सांगून याची पिशाची बाधा झाली किंवा कोणी काही करणी केली याची सोय पाहिली वंचक्षय आणून त्या समय प्रकात थोरे यशवंतराव भोसेकर जयाचे देव मामलेदार सर्व लोक बोलतील असा विचार करून पोटी दर्शना आल्या उठावटी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व ऐकून देव मामलेदार हसून येती उत्तर त्याचे पिशाचे लागले थोर माझेने दूर नव्हे. असे उत्तर ऐकून दुःखी झाले. अंतकड मग ते स्वामी सुताचे अकलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझे वास्तव करते हिंदूपाचे स्वामी भक्त त्यांचे उपदेश झाले. मठ होता कामठीपुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडी त्या जागा एका भक्तीने तारानामे त्यांची कथा तेही तिथं त्रास स्वामी सुद्धा परितायाच्या चित्ता दुःख खेद नसायची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केली. कोणी एके समयचे नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईचे. त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणी स्वामी सुताची आनंदले नाना चित्ती प्रेमानंदी चरणवंदिती स्तवन करीते तयांचे. स्वामी सुते तयासे लावेले स्वामी भक्तीचे धन्य झाले. नाना जोशी रंगले भजने समर्थाच्या. पुढे जोशी भवानी स्वामींची पत्रिका करून ती अर्प्याला श्रीचरणी अकलकोटी बांधली. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्याचे आज्ञा केली नगारावाजा म्हणून. नगारावाज होता जोशी हसो आली समर्थाचे पाहुणे भक्ताचे परमानंद झाला. असं अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करता स्वामी सुद्धा आनंदे. खेले खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होतं. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्याचे. स्वामी सुद्धा दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लावले. भजनाचं कीर्तिध्वज उभारला. मनामाची धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्याचे समर्थ करीत आज्ञा सुताकडे जावायचे. स्वामी सुत ही त्याप्रती मनातील खुण सांगते ऐकून जनचकित होती. वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शन येतं तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदी. स्वामी दर्शन घेतल्यावर दोन सेवी उदाकांना असे दिवस झाले. तिने निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन जे करुणार असे भरले पुन्हा ऐकले आतून राणीने. सेवकाचे म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधुते मंदिरे प्रार्थनीय आणावे. पाहुणे समर्थासी उल्हास सुताचे मनसी दाहुनिया वेगेसी मिठीचरणी घातली. जेजू सुतेचे पाहुणे आनंदले समर्थ म्हणी कर फिरवला मुखावरून हस्ती धरून उठवले. अक्कलकोटी त्यावसरी भवत होते सेवेकरी परिसमर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे कृती भजन पायी खडावा घालून प्रेमळांनी नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करता पायी खडावा घालून एकांत समय साधून समर्थ सांगते त्या ठिकाणी आम्ही जातो निजन आम्ही वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई कल्पना नसाय त्याचे संमिळून केसे जीवन वारंवार विनी समस्या ऐसे न करावे काही मी आजाडले करू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तवर हृदय वास करून इच्छे चिंता न काही करावे. असो मग स्वामी सुते स्थळ सोडून तरी तर नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा स्वामी उच्चिन दुखाला अंतरीभाऊ खिन्न झाला. परतून याला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखी उत्तर तर क्षीण झाला. स्वामी सुत दुःख करी रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला. शेवटी आजारी पडला असा समाचार समजला. अक्कलकोटी समर्थते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवते समर्थते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठवले सेवेकरी म्हणती सुद्धा ते सत्वरी मजसनी जाणावे. परिसुत त्या सांगाते आला नाही. अक्कलकोटी वीर दुःख त्याचे पोटे रात्रंदिवस चलत असे. मग सांगते समर्थ त्यासी घालून पेटी त्या घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन ये. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देई क्षीण होत चालला. शेवटी बोललेले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोप भरून येतात ठेवली ती उडोकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला. स्वामी सुता परीत होऊन आला. अक्कलकोटा जीवित परवाना केली. आजार वाढला विशेष श्रावणशुद्ध प्रतिपदेश केला असे कैलासवास सर्व लोक हळवतील. अक्कलकोटी त्या दिनी
समर्थ करती वेळी मी चित्रकरणे बैसले स्नान करून परिगंधना लावती भोजनाते न उठती धरणीवर अंग टाकीती कोणासंगे न बोलती रुदन करीती क्षणक्षणी इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार शुद्ध झाला समाचार स्वामी सुद्धा गत झाला मग काकोबाईने सत्वर जवळ केली मुंबापुरी तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निजपुत्र मरणार्था ऐकून करीते अकांता तो दुःख समय वर्णिता अंतरी दुःख होत असे असं मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई परतून आल्या पाही बोललेल्या काय समजते सुत आपला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोललेले ती असे उल्लंघले आमच्या आज्ञेची संधी सापडली काळासी ओढून बळेची मंगनेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भयोदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भावी भक्त परिसत सप्तदशाध्याय गोढा श्री भगवान शरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय 18 श्री गणेशाय नमः स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकारी करता ते समर्थाते जय सद्गुरू तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असते संप्रतपरी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोरपाखरांची अधिकारी नेमोगादीची चिंता तुम्ही न करावी मोरपाखरा समर्थ बोलती वेळोवेळी अडचणी न तोच चाळा मोठमोठ्याने ओरडते आमुच्या बाऱ्याची विट जतन करावी नेट वारंवार म्हणते समर्थ काकोबायाला गुन्हेला पुणे ठेवली विटेस ती दिली पाहिजे लंबाची याचा अर्थ कळण्याचे स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्रांता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादातायाचे अभिनाम त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला काकूबाईने त्याचे आणविले आपणापासे एके दिवशी समताचे दादाप्रती दाखवले समत बोलले बाईचे 4 वेळा जेव घाले असे आरोग्य होईल बाळाचे चिंतामानसे करू नको त्याप्रमाणे बाई करता दादाचे झाली आरोग्यता समर्थाची कृपा होता रोग कुठे राहील केसगाव मोगला येथे तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधलेला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येथे दर्शन घेत समर्थाचे ते म्हणते काकूबाईचे पादुका स्थापन करावेसे तुम्ही पाठवा दादाचे समागमे आमुच्या बाई म्हणे तो अज्ञान तशा शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे समर्थ उत्तर ऐकून म्हणते द्यावे पाठवणं बाळा हे जरी अज्ञा तरी सांभाळतो याचे समर्थ पुण्याच्या बाईशी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हाचे दिसेल जे भले तेच मी करू की शेवटी मंडळी सांगती दादाचे पाठवले केजेवरती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतुनी पुढे सेविकाला सांगती त्याची मुंबईस पाठवते ब्रह्मचार्याची आज्ञा करीत याची स्थापा गादीवर दादाची करून गोसावी मुंबईची गादी चालवावी समजूताची असे द्यावी कपणी जोळी निशाण ब्रह्मचारी दादाचे उपदेश ते दिवसनिशी गोसावी होऊन गादीचे चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकारण मनेची सर्वता न रुची चित्त त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादाचे मुंबईहून अक्कलकोटा पाठवले समर्थ अशा समयाची आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकांची मस्तकी ठेवे दादाच्या वरचेला सत्वरी धारामंती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करतात ते सिंचे श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्त हृदय प्रकटला नाना सविता अज्ञान गेलेला येते धन्यगुरूचे मेहमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मण्यानं काय धन्यता बनावे असो दादाची पाहूनवरती काकूबाई त्या चकलीची ती म्हणे समर्थ दादाप्रती वेळ खचित लागली ती म्हणे जी समर्था आपण हे काय करता दादाची शिरी ठेवता पादुका काय म्हणून समर्थ बोलले ते असे जे बरे वाटेल अम्माची त्याची करू या समयाची व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचने एकासी गोसावी बनवून टाकेला आपण मारू नये इतकीची पुरी झाली ऐकून अशा वचनाला समर्थासी क्रोधाला घाला म्हणती बाईला खोड्या माझे सत्वर काकूबाईने अकंता करून मांडला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळपेटीतच वसते परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादाचे बनवले गोसावी कपणी जोळी अर्पले दुसरे दिवशी दादाचे समत पाठवतेपेक्षाच ते पाहून काकूबाईचे दुःख झाले अपार समताचे आसू आले अधिकची कौतुक मांडले दादाचे जवळ बोलवले काय सांगितले त्याचे अनुसाय तुझी माता तिजपाशी भिक्षा मागाता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला ऐसे बाईने पाहून क्रोधादृष्ट अंतकरी म्हणे तुझीही करणे लोकपवादा कारण ऐकून मातेची उक्ती दादा तेच प्रती बोलते ऐक सुखी तुझी गमती माते आजपासून पुत्राची ऐकून वचे उदात झाले तिचे मन असो दादा गोसावी म्हणून स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावर मग आले बोंबापुरी स्वामी स्वतःच्या गादीवरी बसून संस्था चालवली इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समज सदा प्रेमळ परिसद अष्टमध्याय गुणा श्रीरस्तु शुभम भवतु जय जय रघुवीर समर्थ अध्याय 19 श्री गणेशाय नमः एकाग्र चित्ताकरिता श्रवण तेने होय दिव्यनानं त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे जय सद्गुरू बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामी चरित्र अत्यांतर्य श्रवण करिता सर्वत्र पावचे निश्चय प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामिने सरस्वती जयाचे सर्वत्र खाते अचरमरा राहिली कृष्णा तटकी क्षेत्री पवित्र ते देखील त्यांनी समस्त नाना योग्य व्यवस्थित महासाधू देखील करावे हठयोग साधन असे इच्छा बहुत दिने नाना स्थाने फिरवणं शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखील नाना तयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरले परी गेले व्यर्थचे एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धोरणे पोटी आले नसे सरस्वती महिमा श्रींचा ऐकून सन्मुख पाहुणे त्याला आज्ञा चक्रभेदाला एक श्लोक सत्वर म्हटला शिवणी पडला त्यांचे श्लोक ऐकतात ते तिची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देवाचे ब्रह्मरंध्री प्राणवायू आचार्य करते सकळजन असो झाली या काही वेळा समाधी उतरून तत्काळ नरसे सरस्वती धावली स्वामी पदामुच्यावर मस्तक ठेवले झटकरी सद्गतीत झाले अंतरी हर्षपोटी सामावे
उठून याच करीती स्तुती धन्य धन्य येते मती केवळ परमेश्वरास ती रूप घेते मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकळ दूर झाली कार्यभाग साधला असं नुसते सरस्वती आनंदशती परतून येते तेथेची वस्तव करते सिद्धी प्रसन्न दयाला बहुत धर्मकृत्य केले दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी केवळे अक्कलकोटी पातले घेते समताचे दर्शन उभे राहिले करजडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणे पाहुणे नृसिंह सरस्वतीशी समत बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावल्याचे वारयशता पाळुनी ती द्यावे समाधान तरी श्रेष्ठ तो पावसे जेणे मग सहजची सुरभवणे अंत्यजासी सुखाने ऐकून समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकला म्हणे नृसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील पर्यांतरीची खुणे येते तत्काळ जाणून पाहू लागले अधोवदाने शब्द एकन बोलावे असो तेव्हापासून सिद्धी दिल्ली सोडून येऊन राहिले स्वस्ताने धर्मकृत्य बहुत केले यशवंतराव भोसेकर नावे देव मामले तर त्यासी ज्ञानासाचार समत कृपेने झाले वासुदेव फडके ब्रह्मथोरा ज्याची प्रसिद्ध सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले ज्याने समताची कृपा होते इच्छित कार्य साधेल तथा असे वाटेल त्याचे चित्त दर्शनात ते पातले सहकारी चिंतन अंतरी खडक दिले श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊन बसला दूर श्रीने आणले अंतर त्यांचे पाहुणे कर्मघोर राजद्रोह माणसे लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेर तरवाड्याच्या झाडावर तलवार दिली टाकून कार्य आपण योजले ते शेवटाने जाय बाहेर ऐसे समर्थ दर्शवले जमून न दिले खडक करी परी तो अभिमानी पुरुष खडक घेऊन तसेच आला परत स्वस्ताना झेंडा उभारला बंडायचा त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परिपात्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या बसले विकत राहते अक्कलकोटात राजश्री सरदार मायापाश तोडून दृढ झाले स्वामींच्या भजन पूजन निषेधाने करतात ते आनंद अकस्मात एक दिवशी भयभीत झाले माणसे मधोत दिसते दृष्टीचे मृत्यू समय पाताला पाहुणे विपरीत परी श्रीचरणी धरले धडकरी उभा राहिला काळ दुरी नवल परी झाली दीनवदन होऊन दृढ घातली मिठी चरणी तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुणे श्रीसंमत कृतज्ञासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले पहिले तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत नवे तास त्वरित स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोललेले तुची नवल वर्तले तात्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुणे आजच्या गती धन्यता थोर वंदिता ते महिला प्रति दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐशालीला असंख्य वर्णू जाता वाढील ग्रंथे हे स्वामी चैत्यसारामूर्त चैत्यसार मात्र येते तिसरी स्वामी चैत्यसारामूर्त नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसुत प्रेमळ भक्त 59 गोढा श्रीस्तु शुभम भवतु जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 20 श्री गणेशाय नमः जय 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 करुणाकारा जय 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 यतिवर्या भक्तजन संतापहारा सर्वेश्वरा गुरुराया जय सद्गुरु परिणिता समताचे गुण नाना दोष होते दोन सांगता ऐकता पाहुणा भक्त श्रोता दोघे असो कोणी एके दिवशी इच्छा धरून मानसी गृहस्थ एका दर्शना समताच्या पाताला करून या श्रींची स्तुती माता ठेवी तिच्या नावावर तेव्हा समर्थ त्या तेव्हा तिथे हास्यवदन करून या फकीरा ते देई खाना तेने पुरती सर्व कामना पकवाने करून नाना येतेचे भोजन देईची गृहस्थ अन्न मानून केले नाना पकवाने फकीरी बोलावणे 5 जण जीव घातले त्या ते फकीर तृप्त होऊन जाते उच्चिष्ट उरले पात्र होते तेव्हा समंत अन्नपती गृहस्थ ते सत्वरे शिष्यान्न करी ग्रहण तुझे मनोरथ होते पूर्ण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन संशक झाले तेव्हा म्हणे आणि याते अपवित्र त्यांचे कसे घेऊ उच्चिष्ट यातेमध्ये पाहून कष्ट करता स्वजना गोष्ट हे आला म्हणी असा विचार तो समतास कळला सत्वर म्हणते हा अभाविक न रकल्पण्याचे तियाचे इतके माझे साहजिकच कोणी भ्रमिष्ट करू असते काही येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फेरे रात्र दिन द्रव्य मिळावे साधन त्याजवळी नसे परी त्याचे दिकून समत म्हणते हे चिष्ट घे तरी तो निशक्क मनात पात्रावरी बसला त्याचे बोलले समत तू मुंबई परी जाई तरी सफल होतील मनोरथ ध्येयप्राप्ती होईल स्वामी योजने भाऊ त्याला तात्काळ मुंबई झाला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभास समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावयाचे येऊन एका घरापासून स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन बाई गृहस्थ पडला दृष्टीस तिने बोलवले त्याला आसनावरी बसला 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ म्हणे आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता म्हणे शुद्धीवर सत्वर समर्थाचे वचन सत्य गृहस्थ आले प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे इथे श्री स्वामींचे इथे सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदायक भावी भक्ती 20 अध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 21 श्री गणेशाय नमः स्वामी चैत्र सारामृत झाले 20 अध्यायपर्यंत करून माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राजे जय सद्गुरु आता कळस साध्य 21 कृपा करून वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करवावा भक्तजना कारणा संपवा अवतारा आता ऐसे म्हणा म्हणजे येता जडदयता गुणतत्वता गेले स्थानी येते राजे शके 1800 पूर्ण सत्वर्ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवारा दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रवाहाचा अवसर चित्त करून एकाग्रह निमग्न झाले निजरूपी षटचक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून येते दवा जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीते नानापरी तोवर नेला न जाई अकुलकोटीचे जन समस्त दुःख करून अक्रदत्त तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रचा असं स्वामींच्या अनंत लिला जना सन्मार्ग दाविला उतारली जडमुडाला तो महिमा
कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालक्षेत्र ग्रामामाजारी जन्म माझा झालासे, तेथेची बाळपण गेले आता कोपरली सेनेकडे उपशिक्षक पद मिळाले. विद्यालय संप्रथम मावणी मारवाडी श्रेष्ठ नामजांची शंकर शेठ, त्यांचे स्नेह झाला निकट आश्रयदाता ते माझे, त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थी पूजन करते. दिवस उपजले चित्ती स्वामी चरित्र श्रवणाचे, ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमादे मंगलाचरण कार्यसिद्धता देवता स्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केले. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रगटले, भूवरी प्रख्यात झाले. हे कथन द्वितीय अध्याय. ताराव्या भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला, तिथीचा महिमा वर्णिला. तृतीय अध्याय निश्चय स्वामींचा करावे छळ, आले दोन संन्यासी खळ, त्याची वृत्त सकळ चौथ्या माझे वर्णले. मल्हारावा राजा पडत असेल त्याने न्याव्या स्वामींचे पाठवले कारभाऱ्याचे. पाचव्या ते कथा यशवंतराव सरदार, त्याचे दाविले चमत्कार, त्याचे वृत्त समग्र. सहाव्यात वर्णले विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामीचरणावर भक्ती जडली हो कोणी प्रकारे, ते सातव्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंध ग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त. आठव्यात ते कथा खर्चून द्रव्यभूत, त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त. नवव्यात केल्याचे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले. दशमाध्यात ते एकदा पुनित श्रोते होते सत्याची. 11वा आणि 12वा त्यासेची अध्याय. 13वा बाळप्पाचा इतिहास. 12वा त्या माझी निरूपला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो. 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा तेरी सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची गोड कथा बहुत. 15व्यात वर्णिले हरिभाव मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी स्वतःचा कनिष्ठ बंधू, त्याचे लागला भजन चंदू, जो दादा बुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपायी एक गृहस्थ निर्धन, त्याचे आले भाग्यपूर्ण, त्याची केले वर्णन. 20व्यात निर्धनी स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले पंत प्रयोजन कवी वृत्त निमिदले पूर्ण केले स्वामी चैत्र शके 1819 वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार वैद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ. वळवंतनामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदने ते गोविंदा ग्रंथ समाप्त केले. श्री स्वामींनी दिला वर हा जो भावे वाचील हे चरित्र, त्याचे आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय, त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वस सरस्वती भवसागर तरुणांती मोक्षपद मिळवत्या, अंगी सर्वदा विनय वसो कृताभिमान तनुसो सर्व विद्यासार गौस भक्त श्रेष्ठाला गुणे, ज्या कारणे ग्रंथ रचिला, जी ही प्रसिद्धी सारला, त्याचे रक्षावे दयाळा कृपागणा समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसमे वेचून सुंदर माळ करून आला घेऊन विष्णुकवी, आपुल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला बाल, सुदोदित याचा प्रतिपाल करावा बाळापुली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ सदा परिसत भाविभक्त. 21वा अध्याय गोडा. श्री स्वामी समर्थ चरणार्पण वस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण. जय जय रवी समतो नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. उदयस्तो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ.